नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 6 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत आपण अपडेट जर पाहिले, मान्सूनने काल केरळमध्ये एंट्री केल्यानंतर मान्सूनने संपूर्ण केरळ हा व्यापला होता. याचबरोबर तमिळनाडूचा काही भाग असेल तसेच लक्षद्वीपचे बेटे असतील संपूर्णपणे व्यापायला पाहायला मिळाला. याच्याबरोबरच आजही मान्सूनने थोडी प्रगती केलेली पाहायला मिळते. कर्नाटकचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर तमिळनाडूचा काही भाग असेल आणि गोव्याचा दक्षिण भागापर्यंत मान्सूनने आज प्रगती केलेली आहे. याचबरोबर उद्या किंवा परवा मान्सून महाराष्ट्र राज्याचा जो दक्षिण भाग आहे याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मात्र ज्या वेळेला राज्याची बॉर्डर क्रॉस करेल त्यावेळेला शक्यता अशी आहे की मान्सून काही काळ त्या ठिकाणी थांबण्याची दाट शक्यता आहे. कारण असं आहे की पश्चिम बाजू वरती सरकले, मात्र अजूनही मान्सून श्रीलंकेमध्ये स्थित आहे. याचबरोबर पूर्व बाजू जी असेल ती पूर्व बाजू ही अजून म्यानमारची जी किनारपट्टी आहे याच भागावरती सध्या स्थित आहे. ऑफिशियल जर पाहिलं 5 जूनला मान्सून हा गोव्यामध्ये येतो आणि 5 जूनलाच मान्सून हा इकडे पश्चिम बंगाल याचबरोबर बांगलादेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पूर्वत राज्य आहे या भागामध्ये कव्हर करत असतो. मात्र या ठिकाणी मान्सून हा लेट आहे आणि मान्सून हा पश्चिम बाजूला थोडासा चांगल्या पद्धतीचा प्रोग्रेस करत असला पाहायला मिळते. मात्र पश्चिम बाजूला थोडासा विश्रांती घेण्याची शक्यता आहे आणि पूर्व बाजूला मान्सून सरकेल आणि ज्या वेळेला दोन्ही बाजू एक समान येतील त्यावेळेला मान्सून अजून प्रगती करण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळेला मान्सूनचा पाऊसही राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचा काही वेळापुरता आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच सध्या सिस्टम प्रणालीनुसार जर पाहिलं आणि वाऱ्याच्या दिशेनुसार जर पाहिलं, राज्यामध्ये जे काय आता वारं वाहत आहे ते वारं 30 ते 40 किलोमीटर प्रति तास पाहायला मिळतं. याचबरोबर दिल्लीमध्ये जर पाहिलं, दिल्ली असेल राजस्थान असेल या भागामध्ये वाऱ्याचा जो वेग असतो तो प्रचंड पाहायला मिळालेला. काल या ठिकाणी जवळपास वारं जे आहे 90 किलोमीटर प्रति तास एवढं प्रचंड वारं त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर उत्तर भारतामध्ये WD आहे, हा WDच्या प्रभावामुळेही राजस्थानचा उत्तर भाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागापर्यंत पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर जी ट्रफ रेषा आहे या ट्रफ रेषेला राज्यामध्येही पाऊस पाहायला मिळतं. याचबरोबर दक्षिण कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा पश्चिम भाग असेल आणि मराठवाड्यानंतरचा काही भागामध्ये आजही पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट आणि आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर आज रात्री जवळपास दुपारी याचबरोबर आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला, आज दुपारी जवळपास 3 ते 4 वाजल्यापासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळांची व्याप्ती वाढली आणि लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला. याच्यामध्ये कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला व काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा शिराळमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर तासगाव, पलूस, मिरज असेल, कवठेमहांकाळ असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. तसेच आज रात्री जत असेल, कवठेमहांकाळ असेल, याचबरोबर आटपाडी, विटा, खानापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. तसेच सातारा जिल्ह्याचा पाटण, कराड, मेढा, महाबळेश्वर, वाई, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. पुण्याचा जो पूर्व बाजू असेल, दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर, जुन्नर आणि अहिल्यानगरचा पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, याचबरोबर शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सोलापूरचा माळशिरस, करमाळा, माडा, बार्शी, याचबरोबर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या भागामध्येही पाऊस पाहायला मिळू शकतो. तसे लातूर संपूर्ण जिल्हा, धाराशिवचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल आणि बीडचा पश्चिम भाग, आष्टी, पाटोदा, जामखेड, गेवराई या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्यात इतरत्र भागात जर पाहिलं तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. याच्यामध्ये हिंगोली, परभणी, याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली या 1-2 ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. अमरावतीचा उत्तर भाग असेल आणि वर्धा, कारंजा, आष्टी व तिवसा असेल या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा आपण विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यामध्ये काही प्रमाणात पावसाचं प्रमाण हे कमी राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र कोल्हापूरचा घाट असेल, सांगलीचा घाटमाथ्याचा भाग असेल, साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच रायगडमध्ये रोहा, माणगाव, पेन, पाली, खालापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं तर सांगली जिल्ह्याचा तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा तालुका असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस. कोल्हापूर, चंदगड, आजरा, गडिंग्लज, बोदरगड, याचबरोबर पन्हाळ असेल, शाहूवाडी असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यात पाहिलं कराड, पाटण, वाई, शिरवळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तसेच सातारा शहर, पालटण, वडूज, दहिवडी, शिरवळ
या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याचं पुणे शहरामध्ये उद्या पाऊस शक्यता आहे की 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र आजूबाजूचा एरिया जर पाहिला त्या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. सोलापूरचं पाहिलं, सोलापूरचं अक्कलकोट असेल, मोहोळ असेल, या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जर पाहिलं, अहिल्यानगरमध्ये बहुतांश भाग हा उद्या ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यात धाराशिव संपूर्ण जिल्हा, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड हा जो पट्टा असेल या भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. जोरदार पाऊस मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तसेच जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर विदर्भाचा पश्चिम बाजू असेल म्हणजे बुलढाणा असेल, त्याचबरोबर लोणार, सिंदखेड राजा, नांदुरा, मलकापूर, जळगाव, जामोद या भागामध्ये आपल्याला 1-2 ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच अकोला असेल, त्याचबरोबर वाशिम, यवतमाळ या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा, याचबरोबर चांदूरबाजार, मोर्शी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठराविक वेळेपुरता, याचबरोबर भातुकली, अमरावती, आष्टी, वरुड व धरणीचा काय भाग अशा ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच वर्धा, चंद्रपूर, नागपूर, त्याचबरोबर गडचिरोलीचा उत्तर भाग या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर राहणार आहे. काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता, मात्र त्या ढगामधून शक्यता आहे की पावसाची व्याप्ती ही कमी राहणार आहे. याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग आणि गोंदियाचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात IMDचा अंदाजानुसार जर पाहिलं म्हणजे हवामान खात्यानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी काही ठिकाणी उष्णता पाहायला मिळणार आहे. तसेच रात्रीचं तापमान हे वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र काही अंशी दिवसा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. याचबरोबर रायगड असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर असेल, याचबरोबर बीड, छत्रपती संभाजीनगर असेल आणि नाशिक असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि साताराचा पश्चिम भाग या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची ॲक्टिव्हिटी उद्या पाहायला मिळू शकतात. याचबरोबर संपूर्ण विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त जळगाव असेल, धुळे असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी मात्र कोणताही अलर्ट नाही. मात्र एक दुसऱ्या स्वरूपामध्ये किंवा स्थानिक ढग निर्माण झाले तर मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन